दर महिन्याला शिवरात्र असते, बरोबर. तर दर महिन्यात दुर्गाष्टमी असते आणि दर महिन्याला शिवरात्री असते, राईट. तर त्या शिवरात्रीला इतर दुसरं मानतं प्रदोष समयाला पूजन करणं, भजन करणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. इतर दिवशी काही वाईट नाही आहे, पण त्याच्यामुळे आपली ताकद जास्त लागते, इकडे आपली ताकद कमी लागते. देवाची आपल्याला भरपूर मदत करून ठेवलेली असते. तर शिवरात्रीच्या दिवशी खरोखर सांगतो, मनापासून आवाहन करायचं की देवा, हे महादेवा, तुला जे काही बदल घडवायचे माझ्यामध्ये ते बिनधास्तपणे घडवून आण. मला ते कळत किंवा न कळत त्याने माझं भलंच होणार आहे. तुमच्या भाषेमध्ये साध्या सुद्धा तुमच्या शब्दामध्ये फक्त भावना तुम्हाला शिवाला सांगता आली पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन, अमेरिकेचा चमत्कार म्हणून म्हणतो, चमत्कार घेऊ नका. बघा, द पॅटर्न ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, द पॉवर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. हा शिव सहजतेने लिहिलेल्या तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो, पण आम्ही तयार असलं पाहिजे. आमची त्यालाच तयारी नाही. ही तयारी आपण करायला पाहिजे. ही तयारी कधी होईल पाहणं, जेव्हा मनातली भीती काढून टाकू तेव्हा. जेव्हा आपण आपल्या मनातील भीती काढून टाकू तेव्हा, की मला बाबा ह्याने बदल केले तर त्या बदलामुळे काय घोटाळा निर्माण होईल का? नाही. देव जे करतो त्यातून कुठलाही घोटाळा निर्माण होणार नाही. हे आपोआपच घडत असतं, आपोआपच. त्यावेळी त्या देवाला दुसरं काही करावं लागत नाही. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे.